अफजल खानाच्या भेटीचा निकाल वाघनखांनी नव्हे तर महाराजांनी निवडलेल्या एका स्ट्रॅटेजिक भूभागाने निश्चित केला होता. खानाची खरी ताकद होती त्याचे विशाल घोडदळ आणि तोफखाना. या प्रभावी युनिट्सना मोकळा सपाट मैदानी भूभाग लागतो. ही ताकद महाराजांना एकाच निर्णयाने निरुपयोगी करायची होती. म्हणूनच महाराजांनी भेट स्वीकारली ती प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट गावळीच्या खोऱ्यात. या भौगोलिक रचनेमुळे खानाचे सैन्य दूर विखुरलेले आणि अरुंद वाटांवर थांबून राहिले. हा निर्णय म्हणजे केवळ शौर्य नव्हते, हे होते आपल्या भूभागाचा धोरणात्मक फायदा घेणे. खानाच्या वधानंतर त्याचे विखुरलेले सैन्य लगेच प्रतिहल्ला करू शकले नाही. रणनीतीतील बुद्धिमत्ता हीच महाराजांची खरी ढाल ठरली. शत्रूला धूळ चारल्यानंतर पुढील सर्वात मोठा धोरणात्मक निर्णय कोणता होता? महाराजांनी 23 किल्ले मुघलांना देऊन टाकण्याचा तो भयानक निर्णय का घेतला? हे पाहायचं असेल तर आमच्या स्वराज्य निर्णयांचा प्रवास या सिरीजला फॉलो करायला विसरू नका.